नमस्कार, मी आशिष राव तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग आहे कलंब हलवण्याचा. तर आज हलवतोय कलंब. कालचा ब्लॉग बघितला असेल, काल आपण काढले आंबे, जो की ब्लॉग हा जेव्हा तुम्ही बघणार ना, हा ब्लॉग मंगळवारी येईल. म्हणजे जो आपण पेट्या काढण्याचा जो ब्लॉग असेल तो एक दिवस डिले असल्यामुळे दिलगिरी व्यक्त करतो, तर समजून घ्या. तर काल 1.5 पेटी म्हणजे 2 बॉक्स भरले आणि 1 पेटी असे काल महाशिवरात्रीला शुभमुहूर्तावरती सुरुवात केलेली. तर बहुतेक जणांनी सुरुवात महाशिवरात्रीला केलं नाही, कारण जो तो इंस्टाला मेसेज करतोय ना, तर आम्ही पण आंबे काढले महाशिवरात्रीला. ए भैया तू इधर क्या कर रहा है रे? तर लाइन किधर है? किधर? चल ऊपर चल, दिखाता है तो ऊपर. तो इधर काय को है फिर? काय को? चल तेरा तेरा लाइन दिखा, चल मेरे को. तेरा भी लाइन चेक करता है भैया. किधर है तेरा लाइन? तर इकडे दोन तट केलेत. म्हणजे एका पाईपलाईनला 4 जोड्या टाकल्यात, दुसऱ्या पाईपलाईन 4 जोड्या, असे 8 जोड्या केल्यात दोघांच्या. कारण आता कसा क्यों हरा वाला साप रहने दे. हा व्हिडिओ बनव. आता बिरसिंगने हाक मारली तो ते लवकर आहे ह्याची पण व्हिडिओ बनव. हरावाला साप, हिरवावाला कोणतरी सापडा किंवा सरप टोळी असेल, बघूया जा. तर आता जे कलंब हलवतोय ना, तो मोहर ना बऱ्यापैकी आहे, म्हणजे तो पडून जाईल. जास्त काय एवढा हे नाही. जो जास्त सुका होता तो अगोदर झालाच झालो. हे बघा खाली बघू शकता, इकडे पूर्णपणे तो मोहर पडलेला आहे सुकावाला. तर आता जो आहे ना बऱ्यापैकी तो हा बुरुस, म्हणजे ही नारळाची कीस, जो की नारळ आपण सोलतो त्याला जे साल असतं, त्या सालाची कीस काढायची, काता बोलतो आपण, ते तो बांधलेला आहे लाकडाला आणि त्या लाकडाने साफ करतोय. तर हे लोक त्याला बुरुस बोलतात. हे क्या किया, मारा उसको? अरे वो दवा मारा था ना. अरे वो दवा मारा था इसलिए वो मर गया. हा सरपटोळी दाखवतो तुम्हाला. सरपटोळी. ए गाना बंद कर. ए गाना बंद कर. किसका गाना चालू हो रहा है? हाँ ये बघा सरपटोळी. ये जो है ना, ये बहुत डेंजर रहता है. इधर सर पे काटता है ये. वो दवा से मरा है. हाँ आराम से करो और आराम से. ये बघा हा जो आहे ना नॉर्मल आहे मोहर, तोच हलवतोय. जास्त नाही एवढा, नॉर्मल. बाकीचे कलंब साफ आहेत, नीटके क्लीन आहेत. बघू शकता इकडे किती पूर्णपणे झाडून झालेले आहेत कलंब. हे बघा इकडे पण कलंब झाडल्यामुळे ना, जो काय आता कसा दव पडतोय, म्हणजे जी काय खार काळा असेल ते आंब्यावरती पडत नाही. मग काळा मोहरतो दवाने. त्याच्यामुळे कलंब चांगलेपणे साफ करायचे, मोहर पूर्णपणे क्लीन करायचा. त्याच्यामुळे त्या लाकडांना लावलेला आहे बुरुस. तर हा आता जो दाखवला साप, सरपटोळी, आम्ही त्याला सरपटोळी बोलतो. ती जी आहे ना, अशी एकदम काय होते, बाणासारखी आहे, सुसाट अगदी अशी पळत. आणि ती जर चावताना ना, ती आपल्या माणसाच्या टाळूवरतीच चावताना अशी टोच मारते टाळूवरतीच, बाकी कुठे चावत नाही. ती अशी डेंजर आहे ती सरपटोळी. तर ह्या गँगीमध्ये जाऊया, ह्या गँगीमध्ये ह्यांची कलंब चेक करूया. ज्याची कलंब लाईनीत असतील, जर पडला नसेल तर त्यांना परत साफ करायला सांगूया व्यवस्थित. इकडे जे आहेत ना, इकडे 4 जण आहेत आणि तिकडे 4 जण. कारण एकत्र त्यांना याच्यासाठी ठेवलं ना, कारण त्यांची मग नंतरला कसं माहिती आहे, टीम मिटिंग होते. टीम मिटिंगमध्ये चालू झाली ना, मग ते असे टाईमपास करतात. जर आता मी इथे आहे म्हणून ठीक आहे, जर मी नसलो ना, मग ते असे ते एका घोळक्याने बसून राहतात. मी कुठे गेलो ते कुठे पाठवलं दुसरीकडे, तर असे आहेत. म्हणून त्याच्यामुळे त्यांची टीम मिटिंग डिवाईड केलेली आहे टीम. हे बघा हे कलम एक अशीत
तुम्हारा पीछे एक बार देखो, ऊपर वाला ना हिलता नहीं है। पीछे है तुम्हारे 2-3 पेड़। हाँ, तो जाके एक बार चेक करो, ऊपर चढ़ के हिलाओ अच्छी तरह से। गिरता नहीं, गिरेला नाही आहे ऊपर। तर त्याच्यामुळे त्यांना एकत्र नाही ठेवले याच्यासाठी। ओ अभी गिरता था, पत्थर हिले। क्या हुआ? तो अभी गिरेगा अच्छी तरह से, ऊपर चढ़ के हिलाओ। और जो आम वाला पेड़ रहेगा ना उसको बुरुस में मतलब आराम से हिलाओ। और जो सूखा भी काम है, ये देख किधर है, वो गिरा दो। तो कैसा आम वाला पेड़ रहेगा, वो लकड़ी लेके बुरुस से साफ करो, आम के आजू बाजू का पूरा मोहर। ह्या कलमावरती पण बऱ्यापैकी आंबा आहे। वापिस शुरू कर बेसी, वापिस कर, वापिस उसको डांट। मारा, जोर से मारा उसको। चल गोविंद, वो पेड़ पे नहीं नहीं, वो वाला करेगा, पिट्टू करेगा, तू इधर आ। ही अशी भंकत चालू असते, जारी राहत आहे असा एंटरटेनमेंट, त्याच्याशिवाय मजा येते। अरे लगा मेरे को सुदन, फिर अशी एंटरटेनमेंट ना चालू असते, त्याच्याशिवाय मजा येत नाही। एंटरटेनमेंट शिवाय कामामध्ये कसा एक थकाव असतो ना, तो एक दूर होऊन जातो असं एंटरटेनमेंट असल्यामुळे। आणि सर्व आहेत ते एंटरटेनमेंट वाले। हाँ ये छोटा वाला पेड़ ले, छोटा वाला। ह्या आत्ताच्या मोहराला ना कणीही अजिबात नाही, उगाच तरी फुललेला आहे तो, काहीच नाही। कुठेतरी एका दुसरा दाना दिसला तर, पण दिसत असेल तर नक्की सांगा कमेंट करून, कारण मला तर वाटत नाही एखादा। हे छोटा वाला पेड़ दाना आहे। फवारणीचा खर्च फक्त बस। बियाय हे बियाय, हाँ दोनों डंडी हिला दे। नहीं नहीं, मैं क्या बोलता है, किसका भी गिरने दे, किसका भी गिरने दे, जो साथ में रहेगा उसका 2 दिन का छुट्टी बस। समझ ले बेटा, तू गिरे या वो गिरे, ठीक है। हाँ नहीं नहीं, कोई भी गिरा लो, जो साथ में रहेगा ना उसका 2-2 दिन का छुट्टी। हाँ दोनों का, या दोनों का, जो साथ में रहेगा। बीआई गिरेगा ना तो सबका छुट्टी रहेगा। हाँ सबका 2-2 दिन का छुट्टी। बीआई ने आम गिराया तो समझा क्या चुदानी, फिर तो सबका 2-2 दिन छुट्टी। बीआई ने आम गिराया तो हाँ, और बाकी ने गिराया उनका 2-2 दिन का छुट्टी। ते जा ऊपर जा, ऊपर जा गोविंद, नहीं नहीं तू ऊपर जा, ऊपर से हिला। हाथ से नहीं, मैं क्या बोल रहा है, ऊपर चढ़ के हिलाने का। तू जा ऊपर, चल। बिरसिंह तेरा मारने का सोच रहा है, वो बोलता है 2 दिन का छुट्टी करेगा बिरसिंह का, आम गिराएगा बोलता है। वो सामने चल रहा है ना, फिर कौन कहाँ है। हाँ बराबर। हे तू दक्कड, अभी कैसे हुआ? हे बिरसिंह क्या हुआ? तो जा ऊपर चल। तो किधर किधर जाने का है वाला वो बताओ, किधर कौन सा बांधी रह गया?
जा उधर बिरसिंग, बिरसिंग आराम से कूद जाने का। अरे कुछ नहीं होता है, अरे कुछ नहीं होता है, लकड़ी ढीली बिली कुछ नहीं होता है बिरसिंग। ऊपर से ना कूद जाने का, बहुत मजा आता है। हाँ हाँ, ए इधर इधर आ तू, उसको मैं दिखा दे, तू ये पेड़ पे आ। नहीं नहीं, तू ये पेड़ पे जा, ज्यादा तू चौदमगिरी मत कर, जा उधर, जा जा उधर जा, मैं उसको दिखाता है। वो रहने दे, तू वो पेड़ पे जा, जा उधर, चल जा रहा हूँ ना, अभी जा, जा उधर, मैं दिखाता है क्या नहीं तो। ज्यादा हीरो बन रहा है ना, जा अभी उधर। हाँ जा इधर, आबिर सिंह ये वाली पे और काली दे, और काली दे। त्याच्याशिवाय मजा नाही कामाक। ए इधर के ये बिस्तर किसका है ये इधर? हाँ गेड़ा का, बहुतेक गेड़ा आता लगता है इधर। दुपारचा आराम करायला बघा कुठे कुठे येत आहे, ऊन नाही लागत। चांबीत मस्त पुट्टो बिट्टो टाकून। निताय, ए निताय चला जा इधर आ, हाँ हिला जोर से हिला, फिर उधर वाली हिला, उधर वाली पीछे वाली, पीछे वाली हिला दे। हाँ कितना धुआं धुआं दिख रहा है देख। वो बड़े वाले पेड़ ले, ये इधर वाला जो कौन सा लेने का वो पेड़ ले, इधर वाला आगे वाला। नहीं नहीं नीचे नहीं जाने का। तर बघता बघता संध्याकाळचे झालेले असतले 5:30, तर आता झालेली आहे सुट्टी। तर इथे एक पेड कलम होतं हलवायचं, ते त्याच्याकडून हलवून घेते, आणि ते हलवलं होतं पण तो बऱ्यापैकी मोहर पडला नाही, कारण जसं पाहिजे तसं त्याने हलवलं नाही, म्हणून त्याला आता परत वरती चढवलं। त्याच्यामुळे मी इथे थांबलोय, बाकीचे गेलेत आपले, बाकीच्याने वाट धरलं नाही। काही जण लाकडं गोळा करतात, जे की त्यांना संध्याकाळचं जेवण घेण्यासाठी लाकडं जमा करतात काही जण जेवणासाठी, बाकीचे जे काय होते ते गेले, आणि मी याच्याकडून कलम पूर्ण करून घेतो। ये बाजू भी हिला गोविंद, इधर वाला कूद के जा, फिर हाँ अभी कैसा, इसलिए अच्छी तरह से हिलाने का पहले ही, समझा, ऐसा दोबारा काम नहीं होता फिर। तर आपला ब्लॉग देखील इथेच एंड करूया। असा होता आजचा ब्लॉग, कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। तर अशात पुन्हा भेटून सोबत, तोपर्यंत बाय 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 बाय। बघा कसं कलंब कसं चोख आहे, चोख। संध्याकाळचं असल्यामुळे ना, त्याच्यामुळे हे जो आहे ना काहीसा पडला नाही, दमट असतो वातावरण ना त्याच्यामुळे। Yeah.